वेळी शाल वृक्षे ठोकीला वाळी गाये मृच्छित मैतळी महाबरी डोलविला. असं जमलेल्या सर्व रामभक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे. या ठिकाणी कथेचा विषय भावाभावाचा युद्ध लागला आणि भावाभावाच्या युद्धामध्ये ज्या वेळेस वालीनं सुग्रीवाला पाडलं, परंतु त्या ठिकाणी मूर्छना सावरल्या गेली आणि एक ताडाचं झाड त्या ठिकाणी सुग्रीवानं उपटल्या गेलं आणि ताडाच्या झाडानं ज्या वेळेस वालीला मार देऊ लागला त्यावेळेस असणार वालीचं डोळं उघडेल अंदाज लागला की आता असणार या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी असणार शक्तीचा काहीतरी असणारा प्राभूत असणारा आपल्याला होण्याची वेळ दिसू लागलेली आहे. असं असणारा त्या ठिकाणी वालीच्या मनामध्ये आणि संशय निर्माण. वाळी पडिला महावीर वानर करीती हाहाकार कोणी वीरांचा गजर वाली सत्वर. ज्या वेळेस वाली त्या ठिकाणी सुग्रीवानं ज्या वेळेस घात केला, मारल्या गेलं त्याला असणारा वृक्ष उपटून, त्यावेळेस वाली पृथ्वीवर पडल्या गेला आणि पडल्याच्या नंतर मग असणार त्या ठिकाणी सर्व जी काही वानर सैन्य त्या ठिकाणी आलेलं होतं ते वानर सैन्य असणार भुबुकार करू लागले. आता असणार आपला या ठिकाणी काही विलाज नाहीये, सर्व असणार आपला राजा या ठिकाणी पडलेला आहे म्हणून असणार भयभीत वानर सैन्य झाली. परंतु वालीनं लगेच असणारी मूर्छना सावरल्या गेली आणि त्या ठिकाणी उड्डाण वालीनं घेतलेलं आहे. बाहुआ पळोनी वाली रणी गरजत दानळी कोपे सुग्रीव चालिला बळी रणी रवंदळी करावया. मग असणार त्या ठिकाणी वालीनं काय केलं, मोठा असणारा आवेशानं त्या ठिकाणी भुबुकार केला आणि भुबुकार करून असणारा आपल्या भावाबरोबर युद्ध करण्यासाठी लगेच असणारा वाली त्या ठिकाणी सुग्रीवावर युद्ध करण्यासाठी आणि धावून चाललेला आहे. समतपणे समकिराना गती विगती सम उड्डाणा क्षणे भूमी क्षणे गगना युद्ध विधान दोहींचे. मग असणार त्या ठिकाणी ज्या वेळेस दोघांचं युद्ध लागलं त्यावेळेस युद्ध करायला दोघही असणार सारख्या ताकदीचे होते. काही क्षणामध्ये असणारे त्या ठिकाणी भूमीवर दिसायचे, काही क्षणामध्ये असणारे आकाशामध्ये दिसायचे, काही कालानंतर असणार त्या ठिकाणी आधार असणारे त्या ठिकाणी उड्डाण करून एकमेकाला असणार समसमानतेचे असल्यामुळे एकमेकाचं युद्ध आणि त्या ठिकाणी करू लागले. दोघे बळी अति समर्थ एरा एरा ना टोपत दोघाला विना विजयार्थ अति सामर्थ्य करून या. मग एवढं असणार त्या ठिकाणी घनघोर युद्ध दोघांचं चालू झालं. दोघाला बळ त्या ठिकाणी समान असल्यामुळं कोण कुणाला असणार त्या ठिकाणी हार पत्करायला तयार नाहीत आणि दोघांचं युद्ध असणार बळ समान असल्यामुळं सर्व असणारे त्या ठिकाणी काय करू लागले, कुणालाच असणार त्या ठिकाणी विजय प्राप्त होईना अशी अवस्था दोघांची वालीची आणि सुग्रीवाची चालू आहे. वाळी बळी वरदमाला श्रीराम मला सुग्रीव गला पाहता त्यांचा रण सोहळा समबळ समान. मग असणार इकडं काय होतं, जी काही असणारी इंद्रानं दिलेली वालीला जी असणारी विजयाची माळ होती ती असणारी माळ इकडं युद्धामध्ये समोरच्या युद्धाला दाखवल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोरचा युद्ध करणारा जी काही होता तो असणारा पराजित होणार, युद्धाची हार पत्कारणार अशी असणारी वालीकडे माल होती. आणि परंतु इकडं असणार या सुग्रीवाला प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी जी काही कमळमाळा तयार करून दिलेली होती म्हणून असणार त्या ठिकाणी जी काही असणारी रामप्रभूनं त्या ठिकाणी कमळाची माळ करून दिलेली होती, ही असणारी त्या ठिकाणी जी काही इंद्रानं दिलेली माळ होती तिच्यापेक्षा रामप्रभूनं जी काही दिलेली माळ ही पण कमी नव्हती. या प्रभू रामचंद्राला काय करता येत नव्हतं. जे काही असणार त्या ठिकाणी काही नोहे केले आणि एका चिंतिता विठ्ठले याला असणार क्रतुम आक्रतुम अन्यथा कृतुम अशी असणारी त्या ठिकाणी सर्व शक्ती आणि ज्याच्या काही शोधीन होती
ती असणारे प्रभो रामचंद्र आणि या प्रभो रामचंद्रानं सुग्रीवाला दिलेली माळ सुग्रीवाच्या गळात होती म्हणून असणार या दोघांचं युद्ध आणि समानतेचं होत. युद्ध कंदने खेद क्षीण श्रम स्वेदे दोघे क्षीण ऐसे देखोनी श्री रघुनंदन धनुष्य बाण सजिला. ज्या वेळेस असणार दोघांचं युद्ध घनघोर चालू आहे, दोघही त्या ठिकाणी समसमान युद्ध करू लागलेले आहेत. हे असणार कुणी पाहितलं? प्रभू रामचंद्रानं पाहितलं. एकही असणारा याच्या मधला हार असणारा त्या ठिकाणी पत्करत नाहीये म्हणून असणार त्या ठिकाणी रामप्रभूंनी बघितलं आणि रामप्रभू असणारे त्या ठिकाणी उठून उभा राहिले. आपलं असणार त्या ठिकाणी धनुष्य सज्ज केलं आणि धनुष्यावर असणार त्या ठिकाणी बाण लावण्याची तयारी केलेली आहे. सुग्रीव तलवटी आणिला ऐसे श्रीरामे देखिले डोळा आता न मारिता वाळीला गोष्टी होईल पहिल्या ऐशी. ज्या वेळेस सुग्रीवानं काय केलेलं आहे, ज्या वेळेस दोघांचं युद्ध चालू झालं वालीनं त्या ठिकाणी सुग्रीवाला खाली पाडलं आणि खाली पाडलेलं हे प्रभू रामचंद्राने पाहितलं आणि पाहितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र विचार करू लागले, आता जर आपण वालीला या ठिकाणी नाही मारलं तर पहिल्यानं जी काही अवस्था झाली होती आणि त्या सुग्रीवाला असणार त्या ठिकाणी हार पत्करून असणार पळ काढावा लागला, त्याच पद्धत आणखीन होईल असं असणार रामप्रभूंनी मनामध्ये विचार केला. आक्रमे मारावया सुग्रीवाशी वाळी उडता आकाशी श्रीरामे विंदिता वेगेंशी शरू सतीची खडतरला. ज्या वेळेस वाली असणार काय केलं, सुग्रीव खाली पडलेला आहे परंतु वालीनं त्या ठिकाणी आता असणार एक उड्डाण घ्यावा आणि उड्डाणा सरसी या सुग्रीवाचा निपांत करावा असा मनामध्ये आवेश असणारा त्या ठिकाणी धरल्या गेला. आवेशानं त्या ठिकाणी ज्या वेळेस वालीनं उड्डाण केलं आणि वालीनं उड्डाण केलं याच कालावधीमध्ये प्रभू रामचंद्रानं असणार त्या ठिकाणी अचूक संधानी असणार कार्य करणारा प्रभू रामचंद्र लगेच असणारा तेवढ्याच कालावधीमध्ये आपल्या धनुष्यापासून बाण सोडला आणि तोच बाण असणारा जाऊन वालीला त्या ठिकाणी थरथडला म्हणजे लागला. देवी सर्परिगे वारुळी तैसा बाण हृदय कमळी प्रवेशुनी अंतकाळी पाडीला वाळी मूर्छित. ज्या पद्धतीनं या असणारा ग्रंथ करते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं जी काही असणारा वालीला बाण मारला या बाणाचं त्या ठिकाणी वर्णन सांगू लागलेले आहेत. जसं असणारा त्या ठिकाणी सर्प एखादा वारुळामध्ये शिरावं तशा पद्धतीनं जी काही रामप्रभूंनी बाण सोडलेला आहे तो बाण असणारा त्या ठिकाणी वालीच्या हृदयाच्या ठिकाणी आणि घुसलेला आहे. जैसा ईश्वर राहुनी गुप्त निमेष मात्रे करी निपात तैसा तर्क्य श्री रघुनाथ करी वालीचा घात बाणाग्रे. मग असणारा प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, गुप्त गतीनं असणार त्या ठिकाणी समोर न जाता असं असणार त्या ठिकाणी गुप्त गतीनं राहिले आणि आतर्क्य गतीनं असणारा आपल्या असणारा धनुष्यापासून बाण सोडला गेला आणि वालीला असणार त्या ठिकाणी पृथ्वीवर पाडला गेला. अतर्क्य सद्गुरु वचन श्रवणेची शिष्या समाधान तैसा श्रीरामाचा बाण सुख संपन्न वालीची. मग असणार त्या ठिकाणी जो का प्रभू रामचंद्रन असणार बाण सोडला गेला तो असणारा आतर्क्य गतीनं गेला, वालीला त्या ठिकाणी लागल्या गेला. परंतु वालीला असणार जी काही दुःख व्हायचं हे असणार मात्र त्या ठिकाणी दुःख झालं नाहीये. वाली असणारा त्या ठिकाणी सुखासुखी असणारा त्या ठिकाणी रणाच्या ठिकाणी पडल्या गेला आणि पडल्याच्या नंतर असणार काय, जय सादर दडित वनी सुखरूप सती लावुनी तैसे श्रीरामाचे बाणी वाई लावुनी सुखरूप. एवढा असणारा त्या ठिकाणी सर्व असणारा धगधगीत असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बाण आहे. आणि काही असणार त्या ठिकाणी एखादा वनवा पेटावं त्याच्यामध्ये असणार काही ठिकाण असणार काही असणार कारणामुळं
त्या ठिकाणी जशाच तसं असणारं त्या ठिकाणी राहावं, तसं असणारा प्रभू रामचंद्र जे काही असणारा बाण मारलेला होता तो बाण असणारा त्या ठिकाणी वालीला लागल्या गेला. वाली रणाच्या ठिकाणी पडल्या गेला आणि पडल्याच्या नंतर असणारा त्या ठिकाणी वाली काय विचार करू. देविका सुख शुद्ध सात्विकी अग्नि कठीण गोड परिपाकी श्रीराम बाण तदनु लक्षी उभय पक्षी सुखरूप. काय म्हणायलो महाराज जरा पोल शिरले वाटलं. देविका सुख शुद्ध सात्विकी अग्नि कठीण गोड परिपाकी श्रीराम बाण तदुन लक्षी उभय पक्षी सुखरूप. हो, पण इकडं असणारा त्या ठिकाणी वालीला बाण लागल्या गेला. परंतु बाण लागला तरी वालीची कशी अवस्था झाली आहे, याला असणार लागल्याच्या नंतर दुःख व्हायला पाहिजे का नाहीये, परंतु इकडं असणार वालीला दुःख झालं नाहीये. वालीला उलट असणार त्या ठिकाणी एखाद्या जेवणाराला रुचकर असणार चांगलं अन्न खायला मिळावं तशा पद्धतीनं वालीची अवस्था झाली आणि वाली सुखरूप असणारा बाण लागला तरी आहे. सुग्रीवाशी सुख लौकिक वालीशी सुख त्याहून अधिक बाण विदोनिया एक दिदले सुख जोशी. हा, मग असणारी कशी अवस्था झाली, सुग्रीवाला असणार त्या ठिकाणी आपला वैरी त्या ठिकाणी पाडला गेला म्हणून सुख झालं, परंतु वालीलाही असणार आपल्याला प्रभू रामचंद्राचा बाण लागलाय म्हणून असणार देवाच्या असणार त्या ठिकाणी सान्निध्यात किंवा असणार देवानं कार्य केलेलं आहे याच्याबद्दल असणार वालीलाही असणार सुख झालं. दोघालाही असणार समान सुख त्या ठिकाणी निर्माण झालं. श्रीराम बाणाचा प्रताप सुग्रीव भ्रमता भय कंप परेक सुख रूप श्रीराम चिद्रूप कृपाळू. हो, प्रभू रामचंद्र कसा आहे, कृपाळू आहे आणि सर्वावर असणारा त्या ठिकाणी कृपा करणारा प्रभू रामचंद्र आहे. इकडं असणार त्या ठिकाणी वालीला बाण मारला गेला, वाली रणाच्या ठिकाणी पाडला गेला, परंतु इकडं सुग्रीवाला असणारा त्या ठिकाणी आपला असणारा आज वैर संपलं असं असणारा त्या ठिकाणी सुख आनंद असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. श्रीराम बाणाग्री भाषे दुःख तेची परिपाकी परम सुख वदेल वाळीचे निज मुख श्रुती सकलिक परिसावे. हो, मग असणार या ठिकाणी आपण असणार वालीला बाण लागला आणि बाण लागल्यावर त्या ठिकाणी वालीला सुख झालं असं असणार या ठिकाणी ग्रंथकर्त्यानं सांगितलं पहिल्या गोष्टीमध्ये. परंतु ऐकणारे श्रोते मंडळी चातुर असती ही असणारी कल्पना करतील याला असणार मरणाच्या ठिकाणी पडलेलं आहे, याला बाण लागलेला आहे, याला असणार सुख कसं झालं याच्यावर शंका करतील, म्हणून स्वतः असणार कसं सुख झालं, काय सुख झालं हे असणार स्वतः ज्याला असणारा बाण लागलेला आहे तोच असणारा स्वतःच्या मुखानं सांगेल असं असणार त्या ठिकाणी सांगू. श्रीरामाच्या निजबानी वाळी मूर्छित पडिला धरणी बोले श्रीराम अनुलक्षणी अधर्म करणी तुवा केली. हो, मग असणारा त्या ठिकाणी वाली या रणाच्या ठिकाणी पडलेला आहे, बाण असणारा लागलेला आहे. मग त्या ठिकाणी वालीनं बोलायला सुरुवात केली, हे श्रीरामा तुम्ही असणारा एवढा त्या ठिकाणी काय करतात, पुरुषार्थ असणारा ताटिका मारली, खर मारला, दूषण मारला, 14,000 राक्षस मारले, जनस्थान त्या ठिकाणी ब्राह्मणाला दिलं, परंतु हा जे काही मला बाण मारलेला आहे हे काही मात्र खरं नाही, पण हे चांगलं नाही, या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, अधर्म केलेला आहे असं वाली त्या ठिकाणी बोलत आहे. मी अनिकाशी उदासक्त श्रीराम तू अति गुप्त परामुखी केला घात कोण पुरुषार्थ श्रीरामा. हो रामा, एवढा असणारा तुम्ही त्या ठिकाणी पुरुषार्थ सांगतात. मी या रणाच्या ठिकाणी सुग्रीवाबरोबर युद्ध करीत असताना तुम्ही असणार माझ्या समोर येऊन युद्ध केलं असतं तर पुरुषार्थ आहे, परंतु तुम्ही त्या ठिकाणी गुप्त राहून असणार लपून मला बाण मारला, हा काय असणारा त्या ठिकाणी तुम्ही काय पुरुषार्थ केला असा वाली त्या ठिकाणी बोलत आहे.
न पाचारिता एकाएक कर्ग्य रूपे निज घातक तुझा धर्म देखुनी देख परम दुःख माझे मनी. मला असणार या ठिकाणी बाण लागलाय, तू मला मारलंस याचं दुःख नाहीये रामा, परंतु मला असणार एकच दुःख वाटू लागलेलं आहे. तू काय केलंस, अधर्म केलास, जे काही तू असणार गुप्त राहून असणार त्या ठिकाणी कार्य केलंस, गपचिप मला या ठिकाणी बाण मारलास, याचं मला तू अधर्म केल्याबद्दल मला असणार दुःख वाटू लागलेलं आहे, असा वाली त्या ठिकाणी बोलत आहे. नाही राज्य हरणाची व्यथा तारे वियोग न बाधी चित्ता तुझे देखोनी अधर्मता दुःख रघुनाथ मज भारी. मला असणार दुःख कसं झालेलं आहे, मला हे राज्य चाललंय याचं दुःख नाहीये, मला असणार त्या ठिकाणी तारेची असणारी या ठिकाणी काय अवस्था होईल याचं मला दुःख नाहीये, परंतु मला असणार तू जे काही प्रभू रामचंद्र या ठिकाणी अधर्म केलास आणि अधर्म केल्याबद्दल मला असणार या ठिकाणी काय होऊ लागलेलं आहे, दुःख वाटू लागलेलं आहे, असं असणारा त्या ठिकाणी वाली